गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. बघा बाळांनो, आपण याच्या अगोदर ड्यू नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटरचं पहिलं लेक्चर बघितलं होतं. आज आपलं ड्यू नेचर अँड रेडिएशनचं सेकंड लेक्चर आहे. तर आपलं मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं प्रॉपर्टीज ऑफ फोटॉन. काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा कटला होता. तर आपल्या प्रॉपर्टीज ऑफ फोटॉनच्या 2-3 प्रॉपर्टीज राहिल्या. याच्या अगोदर आपण 3-4 प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. आता बघा त्याच्यानंतरची प्रॉपर्टी 5 नंबरची, all the collisions between photons and matter particles are perfectly elastic. बघा, जेव्हा आपण फोटॉन हा एखाद्या मेटल सरफेसवर इन्सिडेंट करतो, मेटल सरफेसवर इन्सिडेंट करतो याचा अर्थ तो आपण कशावर टाकतो? मॅटर पार्टिकलवर. जेवढे काही कोलिजन्स असतील फोटॉनचे आणि मॅटर पार्टिकल्स, कोणाकोणाचे? फोटॉन्स अँड मॅटर पार्टिकल, तर ते सर्वचे सर्व कोलिजन कसे असतात? परफेक्टली इलास्टिक. आपल्याला माहिती इलास्टिक कोलिजनचे नंबर, कोलिजनचे टाइप्स आहेत: इलास्टिक कोलिजन, इनइलास्टिक कोलिजन, परफेक्टली इलास्टिक आणि परफेक्टली इनइलास्टिक. तर याच्यामध्ये जे फोटॉन्सचं आणि मॅटर पार्टिकलचं जे कोलिजन होतं ते कसं होते? परफेक्टली इलास्टिक. आता परफेक्टली इलास्टिक म्हणजे काय? की जे इनिशियल मोमेंटम असेल ऑफ फोटॉन इज इक्वल्स टू फायनल मोमेंटम. म्हणजे जेवढे मोमेंटम तो पार्टिकलवर किंवा मॅटर पार्टिकलवर इन्सिडेंट होईल तेवढंच कोणतं कोलिजन असेल? फायनल कोलिजन. मीन्स पी आय, इनिशियल मोमेंटम इज इक्वल्स टू काय असते? फायनल मोमेंटम. अजून परफेक्टली इलास्टिक कोलिजन म्हणजे काय? जी एनर्जी असेल, कोणती एनर्जी? कायनेटिक एनर्जी. इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू काय असते? फायनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे जेवढ्या एनर्जीनं तो इन्सिडेंट होईल, जेवढी कायनेटिक एनर्जी इनिशियल असेल तेवढीच कोणती असते? फायनल कायनेटिक एनर्जी. हे झालं त्याचं पाचवं कॅरेक्टरिस्टिक. लक्षात राहील, जेवढे कोलिजन होतील फोटॉनचे आणि मॅटर पार्टिकलचे, त्यांचं कोलिजन कसं असेल? परफेक्टली इलास्टिक. त्याच्यानंतर 6 नंबर, ऑल द फोटॉन्स आर न्यूट्रल इन नेचर. जेवढे काही फोटॉन्स असतील ते कसे असतात? न्यूट्रल्स असतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं प्रॉपर्टी, बघा ही सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी, ऑन इन्क्रीजिंग intensity of incident radiations, then the numbers of photons increases. बघा, जर आपण काय इन्क्रीज करत? इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इन्क्रीज करत. याचा अर्थ काय? जर जो रेडिएशन इन्सिडेंट करत, सपोज आपण लाईट इन्सिडेंट करत, जर लाईट इन्सिडेंट करते त्याची जर आपण इंटेन्सिटी जर वाढवली तर तिच्यामध्ये काय होतं? बघा, कशाची संख्या वाढते? नंबर्स ऑफ फोटॉन सुद्धा काय होतात? इन्क्रीज. म्हणजे इंटेन्सिटी वाढवली तर फोटॉन वर काय इफेक्ट होतो? नंबर्स ऑफ फोटॉनची संख्या सुद्धा काय होते? इन्क्रीज होते. बट the energy of each photon does not change. बघा, इंटेन्सिटी वाढवली, काय वाढले? नंबर्स ऑफ फोटॉन्स वाढले. पण जेवढी नंबर्स ऑफ फोटॉन्स वाढतील प्रत्येकाची जी एनर्जी असेल ती चेंज होईल. काय? एनर्जी सर्वांची सारखी असते. सपोज एक्झाम्पल घ्या, मी कन्सिडर केलं
एक बल्ब घेतला येलो कलरचा, ज्याची इंटेन्सिटी किंवा पॉवर जी ती किती वॅट आहे 60 वॅट. त्याच्यानंतर दुसरा एक बल्ब घेतला तो सुद्धा कोणत्या कलरचा आहे येलो. येलो म्हणजे कोणते कलर पिवळे. दोन्ही लाईट्स कोणत्या कलरचे पिवळ्या लाईट्स. आणि याची इंटेन्सिटी किंवा याची पॉवर किती घेतली आपण 60 वॅट. हा जो लाईट याची पॉवर घेतली 100 वॅट. याची कोणती 60 याची किती झाली 100. बघा जर हा येलो कलरचा असेल हा येलो कलरचा असेल, जे कलर्स असतात ते कशावर डिपेंड्स असतात अकॉर्डिंग टू द हायजन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. सो द डिफरंट कलर्स ऑफ लाईट ड्यू टू द डिफरंट वेव्हलेंथ. आता इथं जे लाईटचे वेगवेगळे कलर आहेत की एकच कलर, दोन्ही कोणत्या कलरचे येलो कलरचे. याचा अर्थ जेवढी वेव्हलेंथ या पहिल्या लाईटची असेल तेवढीच वेव्हलेंथ या दुसऱ्या लाईटची. याचा अर्थ वेव्हलेंथ जी ही दोन्ही लाईटची कशी सेम. बट इंटेन्सिटी जी ती कोणाची जास्त, इंटेन्सिटी सेकंड लाईटची. सेकंड लाईटची इंटेन्सिटी लार्ज, पर फर्स्ट जो पहिला लाईट आहे तुमचा त्याची इंटेन्सिटी कशी स्मॉल. आता हिच्यामधून नंबर्स ऑफ फोटॉन सपोज असेल, हिच्यातून असे फोटॉन्स आहेत, हिच्यामधून येणारे फोटॉनची संख्या बघा, हिच्यातून येणारे फोटॉन जास्त असतात. कारण की आपल्याला माहिती इंटेन्सिटी जास्ती ज्याची इंटेन्सिटी जास्त असेल तिच्यामधून येणारे नंबर्स ऑफ फोटॉन सुद्धा जास्त असतील. पण इंटेन्सिटी जास्त कोणाची तुमची सेकंड लाईटची, त्याच्यामधून येणारे नंबर्स ऑफ फोटॉन सुद्धा कसे असतील जास्त असतील पहिल्यापेक्षा. मग आता इंटेन्सिटी व एनर्जी चेंज का होत नाही. आपल्याला माहिती एनर्जीचा फॉर्म्युला काय, फोटॉनची एनर्जी E टू काय असते h म्यू. h म्यू यालाच काय लिहू शकतो आपण E टू hc अपॉन लॅम्बडा. बघा एनर्जी जी असते ती कशावर डिपेंड असते तुमच्या वेव्हलेंथवर. वेव्हलेंथ एनर्जीला कशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल. याचा अर्थ ज्याची वेव्हलेंथ जास्त असेल त्याची एनर्जी कमी असेल, ज्याची वेव्हलेंथ कमी त्याची एनर्जी जास्त. पण या केस मध्ये बघा दोनही लाईट जे ते कोणत्या कलरचे येलो कलरचे, दोघांची वेव्हलेंथ कशी सेम. जर दोघांची वेव्हलेंथ जर सेम असेल तर एनर्जी सुद्धा दोघांची कशी असेल सेम असेल. मग एनर्जी का चेंज होत नाही, कारण की दोन्ही लाईटची जी वेव्हलेंथ ती कशी सेम. सपोज कन्सिडर करा पहिला लाईट जो घेतला आपण तो येलो कलरचा, आता याची मी पॉवर जी घेतली सपोज 100 वॅट घेतली. आणि हा दुसरा जो लाईट घेतला मी, हा लाईट घेतला आता रेड, हा सुद्धा किती 100 वॅटचा. बघा इथं सुद्धा 100 वॅट, इथं सुद्धा 100 वॅट. आता हिच्यामध्ये बघा वेव्हलेंथ जी असेल ती दोघांची सेम आहे काय, दोघांची वेव्हलेंथ डिफरंट आहे. दोघांची वेव्हलेंथ जर डिफरंट असेल तर हिच्यामधून येणारे जे फोटॉन्स असतील त्याची एनर्जी त्यावेळेस सेम असेल काय, त्यावेळेस त्याची एनर्जी डिफरंट असते. का डिफरंट आहे, कारण की दोनही कलरची वेव्हलेंथ कशी आपली लॅम्बडा कसा आहे डिफरंट. म्हणजे फोटॉनची एनर्जी जी आहे ती चेंज कधी होईल, ज्यावेळेस आपले कलर्स चेंज होतील. जर सेम कलर असेल तर त्याच्यासाठी फोटॉनची एनर्जी जी असेल ती कशी असते सेम असते. त्याच्यानंतर एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. What is the energy in electron volt of a photon of a photon of wavelength 621 nanometer. So option is suppose first 2 electron volt, B दिलेला आहे 3 इलेक्ट्रॉन volt, C दिलेला आहे 4 इलेक्ट्रॉन volt आणि D दिलेला आहे 5 इलेक्ट्रॉन volt. बघा काय करायचं आपल्याला, व्हॉट इज द एनर्जी ऑफ फोटॉन. काय कॅल्क्युलेट करायची, एनर्जी ऑफ फोटॉन कॅल्क्युलेट करायची. काय दिली, जेव्हा तुमच्या लाईटची किंवा रेडिएशनची वेव्हलेंथ किती असेल 621 नॅनोमीटर. म्हणजेच आपल्याला गिव्हन काय दिलेलं आहे वेव्हलेंथ दिलेली किती ती 621
नॅनोमीटर. काय फाइंड आउट करायला सांगितलं आपल्याला? एनर्जी. आता एनर्जीचा फॉर्म्युला काय लागला फोटॉनच्या? सो एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल्स टू h म्यू. हा फॉर्म्युला यूज करू शकतो काय? नाही, कारण की आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली का. त्याच्यानंतर आपल्याला माहिती फ्रिक्वेन्सीला आपण काय लिहू शकतो? hc अपॉन लॅम्बडा. hc अपॉन लॅम्बडा. आणि याच्या अगोदर एक फॉर्म्युला सांगितला होता मी तुम्हाला, E इज इक्वल्स टू एनर्जी hc अपॉन लॅम्बडा किती असते? 420 किंवा 1242 डिवाइडेड बाय लॅम्बडा इन नॅनोमीटर. जर हा फॉर्म्युला जर यूज केला सो E इज इक्वल्स टू hc. hc ची व्हॅल्यू किती येईल तुमची? 1242 डिवाइडेड बाय लॅम्बडा. लॅम्बडा इन नॅनोमीटर किती दिलेला आहे? 6 to 1. सो किती येईल आन्सर? 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे जेव्हा तुमच्या इन्सिडेंट रेडिएशनची वेव्हलेंथ 6 to 1 नॅनोमीटर असेल तेव्हा तुमच्या फोटॉनची जी एनर्जी असेल ती किती असेल? 2 इलेक्ट्रॉन. सपोज कन्सिडर करा नंबर्स ऑफ जी वेव्हलेंथ दिली ती किती दिलेली? 414 नॅनोमीटर दिली. हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा. वेव्हलेंथ ऑफ फोटॉन 414 घ्यायची म्हणजे 414 नॅनोमीटर. त्यावेळेस एनर्जी फोटॉनची एनर्जी सुद्धा तुम्हाला काय करायची? कॅल्क्युलेट करायची. त्याच्यानंतर बघू ejection of electron from metal surface. हिच्यामध्ये आपल्याला बघायचे इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस. की आपण म्हटलं आपल्याला माहिती फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये आपण सांगितलं की असं एक जर एखादं मेटल सरफेस जर कन्सिडर केला, हिच्यामध्ये ऑलरेडी काय असतात? फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. फ्री इलेक्ट्रॉन. आता आपण जेव्हा या एखाद्या मेटलला काय करतो? एनर्जी देतो किंवा जिच्यावर काहीतरी रेडिएशन इन्सिडेंट करतो त्यावेळेस हिच्यातून काय होतात? इलेक्ट्रॉन्स काय होतात? इमिट होतात. ते पाहिजे आपल्याला. मग हिच्यामध्ये एक टर्म येईल वर्क फंक्शन. बघा जर आता असं जर मेटल सरफेस कुठलाही मेटल सरफेस जो असतो त्याचे जे सरफेसवरचे इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉनवर बघा सरफेसचे इलेक्ट्रॉन जे असतात त्याचा एक कोणत्या तरी जो पोर्शन असतो त्याच्यावर काय असतात? फोर्स अप्लाय झालेला नसतो. म्हणजे सपोज कन्सिडर करा जो सरफेसवर इलेक्ट्रॉन हा झाला त्याचा न्यूक्लियस, हा इथे इलेक्ट्रॉन फिरत असेल, या साइडने त्याला फोर्स अप्लाय असेल, या साइडने फोर्स अप्लाय असेल, पण या साइडने फोर्स अप्लाय असेल, पण एक कोणता तरी जो पार्ट असेल त्याच्यावर त्याचा काय नसतो? फोर्स अप्लाय झालेला नसते. कदाचित बॉटमचा जर घेतला आपण इकडे वर फोर्स अप्लाय असेल, इकडचे इलेक्ट्रॉन्स किंवा इकडचे न्यूक्लियस त्याला अट्रॅक्ट करत असतील, इकडचे न्यूक्लियस अट्रॅक्ट करतात. पण एक जो बॉटमचा सरफेस सपोज इकडे तो कसा आहे? फ्री, ज्याच्यावर फोर्स अप्लाय झालेला नाही. पण जे आतमध्ये असतात मेटल सरफेस मध्ये असतात क्रिस्टलचा जर आपण विचार केला जे आतमध्ये असतात त्या इलेक्ट्रॉन्सला काय झालेलं असतं? सपोज इथे एक इलेक्ट्रॉन्स असेल, हा न्यूक्लियस काय करतो? इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करते. इकडे जर असेल हा न्यूक्लियस याला अट्रॅक्ट करतो, इकडचं जर असेल इकडचा न्यूक्लियस अट्रॅक्ट करतो, इकडे फिरत असेल इकडचा न्यूक्लियस. म्हणजेच काय होतं बघा जे मधात असतात सेंटरला वगैरे त्याला काय केलं असतं? ऑल पॉसिबल डायरेक्शन काय केलं असतं? फोर्स अप्लाय केलं असतं. मग असे इलेक्ट्रॉनला जर आपल्याला इमिट करायचं असेल तर त्याला लागणारी जी एनर्जी किंवा जे इन्सिडेंट रेडिएशन इन्सिडेंट करणार आपण तिच्या ते कसं लागतं? जास्त लागतं. मग आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये बघितलं सगळ्यात अगोदर बघा आपण एक कन्सिडर करू एक मेटल सरफेस घेतला जिच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आता मी काय केलं ते या मेटल सरफेसला काय केलं ते हीट केलं किंवा मी त्याला काय केलं टेम्परेचर दिलं. आता जेव्हा मी त्याला हीट करतो किंवा टेम्परेचर देतो जेव्हा टेम्परेचर इन्क्रीज करतो तर तिच्यामधून काय होतात? इलेक्ट्रॉन्स इमिट होतात.
बघा कोणती प्रोसेस केली आपण, हीट दिलं किंवा टेम्परेचर दिलं. टेम्परेचर दिलं किंवा हीट दिल्याच्या नंतर काय झालं, इलेक्ट्रॉन इमिट झाली. जर अशी कंडिशन असेल किंवा अशी जर प्रोसेस असेल तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो थर्मिओनिक प्रोसेस किंवा थर्मिओनिक इमिशन. थर्मिओनिक इमिशन का म्हटलं, कारण की आपण काय या मेटल सरफेसला कोणती एनर्जी देते, टेम्परेचर किंवा काय करते, त्याला हीट करते. असं जर असेल जेव्हा तिच्यातून इलेक्ट्रॉन इमिट होतील ती प्रोसेस झाली तुमची थर्मिओनिक इमिशन. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतात ते असतात थर्मिऑन्स. इमिटेड इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड एज थर्मिऑन्स. डेफिनेशन, thermionic emission means what? The emission of electron from a metal surface. बघा इलेक्ट्रॉन काय होतात, इमिट होतात कुठून, मेटल सरफेस, ड्यू टू द हीटिंग. कशामुळे इमिट झाले, हीट केल्यामुळे. जर अशी प्रोसेस असेल किंवा हा फेनॉमेनॉन जो असेल, सो दिस फेनॉमेनॉन आर कॉल्ड thermionic emission, and the emitted electrons are called thermions. टेम्परेचर हीट केलं, काय झालं, इलेक्ट्रॉन जर इमिट होत असेल तर ती प्रोसेस कोणती झाली तुमची, थर्मिओनिक इमिशन. आणि जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतात त्याला काय म्हणायचं, थर्मिऑन्स. सेकंड, परत एक मेटल सरफेस कन्सिडर केलं. याच्यामध्ये नंबर्स ऑफ काय असतील, फ्री इलेक्ट्रॉन्स असतील. पहिल्या केस मध्ये आपण काय केलं, कोणती एनर्जी दिली, हीट दिलं किंवा टेम्परेचर दिलं. आता मी काय करते, हा मेटल सरफेस जो आहे हा काय केलाय का इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, प्लस प्लस मायनस कशामध्ये ठेवला, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. जेव्हा मी इलेक्ट्रिक फील्ड वाढवत जातो तेव्हा काय होतं, याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन होते. जेव्हा डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन होतं या केस मध्ये सुद्धा परत काय होतात, या मेटल सरफेस मधून काय होतात, इलेक्ट्रॉन काय होतात, बाहेर येतात. या प्रोसेसला किंवा या फेनॉमेनॉनला म्हणायचं फील्ड इमिशन. कारण की कशाचा इफेक्ट झाला, फील्डचा. इथं कोणती फील्ड दिली आपण, इलेक्ट्रिक फील्ड. कोणती फील्ड दिली, इलेक्ट्रिक फील्ड. मीन्स फील्ड इमिशन कधी होतं, ज्यावेळेस आपण काय करतो, हा इलेक्ट्रिक फील्ड देतो. हा इलेक्ट्रिक फील्ड दिल्याच्या नंतर काय होतं, डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन होतं. डायइलेक्ट्रिक ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर काय होतं, इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. आणि दिस प्रोसेस or this phenomenon are called as field emission. So field emission means the emission of electron from a metal surface कशामुळे, ड्यू टू द हाय इलेक्ट्रिक फील्ड. दिस phenomenon are called field emission. बघा इलेक्ट्रिक फील्ड दिली, जर इलेक्ट्रॉन इमिट होत असतील, सो दिस इमिशन आर कॉल्ड एज फील्ड इमिशन. ठीक आहे, दोन्ही बघा, थर्मिओनिक इमिशन आणि फील्ड इमिशन. याच्यानंतर आपल्याला हा फेनॉमेनॉन बघितलं, पॉज करून लिहून घ्या. दोन टाइपची एनर्जी दिली, एकदा हीट दिली, एकदा इलेक्ट्रिक फील्ड दिलेली. आता आपल्याला माहिती, जो फेनॉमेनॉन आपण स्टडी केला की आपण जर एखाद्या मेटल सरफेसवर काय केलं,
ठीक आहे. आता आपण याच्यावर काय करणार, काहीतरी काय केले, रेडिएशन इन्सिडेंट. रेडिएशन कोणते इन्सिडेंट करतो, ज्याची फ्रिक्वेन्सी कशी असते, हाय फ्रिक्वेन्सी, और लॅम्बडा कसं असतो, वेव्हलेंथ कशी असते, स्मॉल असते. अशा कंडिशन मध्ये काय होतं, याच्यामधून काय होतं, इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. या इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो, फोटो इलेक्ट्रॉन्स. आणि जो हा इफेक्ट असतो, हा इफेक्ट किंवा हे जे इमिशन असते हे कोणतं असतं, फोटो इलेक्ट्रिक इमिशन किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तीन पाहिलं आपण, पहिले हीट दिलं किंवा टेम्परेचर दिलं, त्याच्यानंतर काय केलं, इलेक्ट्रिक फील्ड दिली, आणि आता इथं काय केलं, रेडिएशन इन्सिडेंट केलं. बघा पहिल्या केस मध्ये मी काय केलं, एक दोन मेटल घेतले. हा मेटल जो आहे हा मी 20 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला काय केला, हीट केला. हिच्यामधनं काय झाले, सपोज इलेक्ट्रॉन्स इमिट झाले. हा सुद्धा दुसरा मेटल, याला सुद्धा मी काय केलं, 20 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला काय केलं, हीट केलं. पण हिच्यामधून काय झाले नाही, फोटो इलेक्ट्रिक इमिशन किंवा फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट झाले नाही. म्हणजे असं नाही बघा की दोन मेटल, हे दोन मेटल जे डिफरंट मेटल पासून बनलेले, डिफरंट मेटल असल्यामुळे याच्यात जरी 20 डिग्री सेल्सिअसला जर इलेक्ट्रॉन इमिशन झालंय तर दुसऱ्या याच्यामध्ये होईलच असं नाही. कदाचित हा जो मेटल असेल, कदाचित सांगतो एखादा दुसरा जर असेल तर हा 10 डिग्री सेल्सिअसला सुद्धा काय करेल, इलेक्ट्रिक इमिशन होईल. सॉरी, याच्यात काय होईल, इलेक्ट्रॉन्स इमिट होतील. पण आता जर मी दोन्ही जर मेटल एका सेम मटेरियल पासून बनलेले जर घेतले तर हा जर 20 डिग्री सेल्सिअसला इमिट करतो तर हा सुद्धा काय करेल, 20 डिग्री सेल्सिअसला इमिट करेल. किंवा नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघा, याला मी काय केलं, 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी एनर्जी दिली. 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी दिली, हिच्यामधून काय झालं, इलेक्ट्रॉन्स इमिट झाले. परत मी याला सपोज याला सुद्धा 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी दिली. हे दोन्ही डिफरंट मेटल्स आहेत. जर दोन्ही डिफरंट असेल, हा जर 2 इलेक्ट्रॉन व्होल्टला इलेक्ट्रॉन इमिट करतो तर हा 2 इलेक्ट्रॉन व्होल्टला इमिट करेलच असं असते काय, नाही. म्हणजे हा कदाचित 3 इलेक्ट्रॉन व्होल्टला इमिट करत असेल. पण दोन्ही जर सेम मटेरियल्स असतील तर हा जर 2 इलेक्ट्रॉन व्होल्टला करतो तर हा सुद्धा काय करेल, 2 इलेक्ट्रॉन व्होल्टला काय करतो, इमिट करते. त्याच्यानंतर थर्ड काहीतरी इंटेन्सिटी किंवा फ्रिक्वेन्सी, सपोज मी याच्यावर 100 हर्ट्झ इतक्या फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन इन्सिडेंट करतोय, याच्यामधून फोटो इलेक्ट्रिक इमिशन होते. हे दोन्ही डिफरंट मेटल्स आहेत, याच्यावर सुद्धा मी 100 हर्ट्झ इतक्या फ्रिक्वेन्सीचा लाईट इन्सिडेंट केला, याच्यामधून होईलच असं असते काय. एकतर हा मेटल असा असेल की याला 100 हर्ट्झ पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा लाईट लागेल किंवा कमी लागत असेल, पण या दोघांचं इमिशन जे हे सेम फ्रिक्वेन्सीला भेटले नाही. हे कधी होईल, जेव्हा दोघांचं नेचर जे असेल ते कसं असेल, सेम असेल. दोन्ही जर एकाच मटेरियल पासून बनले असेल तर याला सुद्धा जेव्हा तुम्ही 100 हर्ट्झ एवढ्या फ्रिक्वेन्सीचं रेडिएशन इन्सिडेंट करसाल त्यावेळेस दोघांमधून काय होईल, फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल. याचा अर्थ 3 एक्झाम्पल मध्ये मला हे सांगायचं किंवा इलेक्ट्रिक इमिशन जे किंवा इलेक्ट्रॉन जे इमिट होतात हे कुठल्याही कोणत्याही एनर्जीला होतात काय, याची पर्टिक्युलर कोणती तरी स्टेज असेल. सो इलेक्ट्रॉनला सुद्धा स्वतःचा काहीतरी काय असेल, ॲटिट्यूड असेल. मीन्स इलेक्ट्रॉन्स लाइक से अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चनचा जोक माहित असेल, मैं फेंके हुए पैसे अभी भी नहीं उठत आहे. म्हणजे चिल्लर जर दिली तर जमते काय, आज तर भिकाऱ्याला सुद्धा चिल्लर दिली ते काय करून देते, वापस करते. याचा अर्थ 500 रुपयाची नोट जर दिली तर कदाचित काय करते, ऍक्सेप्ट करतो. म्हणजे याचा अर्थ काय की कोणतीही प्रोसेस असो त्याच्यामध्ये अशी कोणतीतरी मिनिमम एनर्जी असेल किंवा या मिनिमम एनर्जीला एक तरी इलेक्ट्रॉन काय होईल, मेटल सरफेस मधून बाहेर जाईल. किंवा त्याच्यापेक्षा जर आपण जास्त टाकली तर काय होईल, इलेक्ट्रॉन्स, नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन बाहेर येण्याची संख्या वाढेल. त्या टर्मला म्हणायचं वर्क फंक्शन. सो वर्क फंक्शन मीन्स what do you mean by work function? So work function means the minimum amount of energy is required to eject, emit, separate electron from
metal surface are called work function. बघा वर्क फंक्शन म्हणजे काय म्हणते तो की अशी कमीत कमी एनर्जी की ज्या एनर्जीला इलेक्ट्रॉन इमिट होतो, इजेक्ट होतो किंवा त्या मेटल सरफेस पासून काय होतो सेपरेट होतो, त्या टर्मला काय म्हणायचं वर्क फंक्शन. मग याचा अर्थ काय की जी एनर्जी तुम्हाला इन्सिडेंट रेडिएशन असो किंवा इलेक्ट्रिक फील्ड असो किंवा टेम्परेचर असो किंवा हीट असो किती द्यावं लागेल, मिनिमम रिक्वायरमेंट कंडिशन काय झाली तुमच्याजवळ, रिक्वायर काय मिळेल तुम्हाला, वर्क फंक्शन इतकी तरी द्यावी लागेल. वर्क फंक्शन पेक्षा जर कमी असेल इलेक्ट्रिक इमिशन होऊ शकते काय. वर्क फंक्शनचं काम काय की त्याला मेटल्स सरफेस पासून फक्त सेपरेट करण्याचं काम कोणती एनर्जी किंवा कोणती टर्म करते, वर्क फंक्शन. अँड वर्क फंक्शन इज डिनोटेड बाय phi or W0. काय मध्ये W0 दिलं असते काय याच्यामध्ये phi दिलं. So phi means काय वर्क फंक्शन and work function is measured in electron volt and the 1 electron volt is equals to 1.6 into 10 raised to the power minus 19 joule. म्हणजे वर्क फंक्शन जे किंवा वर्क फंक्शनची एनर्जी कशात मोजतो आपण, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. आणि 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती, 1.6 into 10 to the power minus 19 joule. And the work function is different for your work function is depends on a nature of material. वर्क फंक्शन कशावर डिपेंड करतं, तुमच्या मटेरियलच्या नेचरवर. म्हणजे जर दोन मेटल जर घेतले एका सेम मटेरियल पासून बनलेले असतील तर दोघांचं वर्क फंक्शन कसं असेल, सेम असेल. पण दोन्ही जर डिफरंट मेटल्स असतील तर दोघांसाठी जे वर्क फंक्शन असेल ते सुद्धा कसं असेल, डिफरंट असेल. म्हणजे डिफरंट मटेरियल पासून जर दोन मेटल बनले असतील तर दोघांची जी वर्क फंक्शन असेल हे कसं असतं, वेगवेगळं असतं. याचा अर्थ असा की प्रत्येक मेटल साठी हे वर्क फंक्शन कसं असतं, वेगवेगळं. बघा वर्क फंक्शन बद्दल लक्षात ठेवा, अशी कमीत कमी एनर्जी की ज्या एनर्जीला इलेक्ट्रॉन काय होतात, इमिट होतात, त्या टर्मला म्हणायचं वर्क फंक्शन. कशाने डिनोट करतो, फाय किंवा W0 कशात मेजर करतो, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. आणि 1 इलेक्ट्रॉन व्होल्टची व्हॅल्यू किती असते, 1.6 into 10 to the power minus 19 joule. And the work function is depends on the nature of material. Means the work function is different for the different material. सपोज आपण जर सीसीएम घेतला, सीसीएम साठी काहीतरी असते 1.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट, त्याच्यानंतर पोटॅशियम साठी असते 2.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, कॉपर साठी असतं 4.5. म्हणजे जेवढे काही डिफरंट याच्यामध्ये काय असेल तुम्हाला वर्क फंक्शन दिलं असेल मटेरियलचं किंवा वर्क फंक्शन काय करायचं सांगतील आपल्याला, कॅल्क्युलेट करायचं सांगू शकतं. सो लक्षात राहील मग की आपली जी एनर्जी असेल ती एनर्जी इक्वल असली पाहिजे वर्क फंक्शन पेक्षा, एनर्जी ग्रेटर दॅन असली पाहिजे वर्क फंक्शन पेक्षा. बट the energy is less than work function means अशी जर कंडिशन असेल, बघा पहिली कंडिशन आहे is equals to 5, photoelectric emission is possible or not, photoelectric emission is possible. Second is greater than 5, so in this case the photoelectric emission is also possible, but in this case the energy of incident radiation is less than work function. In this case the photoelectric emission is not possible. म्हणजेच काय तर फोटो एनर्जी जी असेल इन्सिडेंट रेडिएशन ती कशी असली पाहिजे, सो इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 5. त्याच वेळेस काय होऊ शकतं, फोटो इलेक्ट्रिक इमिशन होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक नोट करा, we supply the energy E is greater than 5. बघा आपण जी इन्सिडेंट केलेलं रेडिएशन त्याची एनर्जी काय केली, E is greater than 5. काय होईल सांगा, फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल किंवा इलेक्ट्रिक इमिशन व्हायला पाहिजे किंवा नाही, होते. बट
it is not necessary. The ejection of electron from metal surface असे क्वेश्चन विचारतात. बघा काय याच्या अगोदर तुम्ही म्हणसान सर नेमकं आपण बघितलं वर्क फंक्शन पेक्षा जर एनर्जी जास्त असेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन होते. पण आता तुम्ही सांगू लागले की आपण जी एनर्जी देऊ लागलो ती वर्क फंक्शन पेक्षा जास्त आहे. पण इट इज नॉट नेसेसरी की आता आपण म्हणू लागलो की फोटो इलेक्ट्रिक इमिशन होणं नेसेसरी नसते. म्हणजे सपोज कन्सिडर करा मी तुमचं जे मेटल आहे जे मटेरियल घेतलेलं आहे तुम्ही त्याचं वर्क फंक्शन फाय सपोज किती 2 इलेक्ट्रॉन. तुम्ही जी एनर्जी प्रोव्हाइड केली किंवा जी इन्सिडेंट रेडिएशनची एनर्जी ती किती आहे 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बघा तुमचं वर्क फंक्शन किती आहे 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तुम्ही जी एनर्जी इन्सिडेंट केली ती किती आहे 100 इलेक्ट्रॉन व्होल्ट. वर्क फंक्शन तो खूप कमी एनर्जी तर खूप जास्त दिली. मग फोटो इलेक्ट्रिक इमिशन व्हायला पाहिजे पण असं नाही की प्रत्येक वेळेस फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईलच. सिंपल एक्झाम्पल घ्या. तुम्ही आता 11वी ते 12वी जाणार किंवा 12वीत गेले सपोज कन्सिडर करा. 12वीत गेल्यानंतर आपल्याला एक बोर्डाची एक्झाम असते माहिती फिजिक्सचा पेपर 100 मार्क्स असतो. आता कन्सिडर करायचे सांगतो की लक्षात ठेवा. मनाच्या भांड्या हाकलू नका की सर असं नसते. आपला जो पेपर आहे सपोज 100 मार्क्सचा असतो. किती मार्क्स आहे 100 मार्क्स. सपोज कन्सिडर करा तुम्हाला पास होण्यासाठी किती मार्क्स लागू लागले 40 मार्क्स. आता 40 मार्क्स आणि 100 मार्क्स मध्ये एनर्जी किती झाली टोटल एनर्जीची किती तुमच्याजवळ 100. तुम्हाला पास होण्यासाठी म्हणजे मिनिमम रिक्वायरमेंट कंडिशन काय 40. मग 40 काय झालं तुमचं वर्क फंक्शन. बघा एनर्जी किती आहे 100. आता मी असं करणार नाही पण कन्सिडर करता तुमचा पेपरच्या वेळेस तुमचा खूप सारा अभ्यास झालेला असता मला माहिती खूप अभ्यास करता तुम्ही त्याच्यामुळे पास व्हायची गॅरंटी नसते. मग तुमचा अभ्यास झालेला नाही मी कॉपी देणार नाही पण कन्सिडर करता मी आलो आणि तुम्हाला कॉपी दिली किती मार्कची 40 मार्काची. फर्स्ट केस कन्सिडर करा मी तुम्हाला किती मार्कची कॉपी दिली 40 मार्कची. आता हिच्यामध्ये काय होईल तुम्हाला पास व्हायला किती मार्क्स पाहिजे 40 मार्क. 40 मार्काचं तुम्ही लिहिलं पास होसालच अशी गॅरंटी आहे काय 40चं करेक्टली लिहिले. पण माझ्यासारखे एखादा जर बदमाश जर मास्तर असला तो काय करते 1-2 मार्क काय करते कमी करतो. मग तुम्ही जर 40चं लिहिलं तुम्हाला पडले किती मार्क्स 39 मार्क. मला सांगा तुम्ही जरी 40चं लिहिलं तुम्हाला पास व्हायला 40 पाहिजे लिहिलेले सुद्धा 40 आहे पण मिळाले किती 39. म्हणजे हा तुमचा बदमाश मास्टर मुळे 1 मार्क गेला. मग रिझल्ट पास आला की फेल आला फेल. त्याच्यानंतर मी सपोज तुम्हाला कॉपी दिली 50 मार्क्स किती मार्काची दिली 50. पास व्हायला किती पाहिजे 40. काय झाली गॅरंटी थोडीशी वाढली पण अजून गॅरंटी आहे काय म्हणजे चान्सेस वाढले. तुम्हाला 40 पाहिजे पण किती दिली 50. कसं असते माहिती का पेपरच्या हॉलमध्ये आपण एकटेच असतो काय नाही. मी 50 मार्काची तुम्हाला कॉपी केली तुमच्या शेजारी पाजारी त्या मळक्याचा त्या मुली असतात माहिती का ते पावडर बिवडर लावून आलेले असतात. मग आपण काय तिनं मागितली तिला 30 मार्काची घेऊन टाकतो. किती दिली 30 ची. तुमच्याजवळ राहिली कितीची 20 मार्काची. ती काय करते लिहिते फेकून देते. तुमच्याजवळ राहिली किती 20. मग तुम्ही जे पेपर लिहिला तो किती मार्काचा लिहिला 20 मार्काचा. पाहिजे किती 40. अजून सुद्धा गॅरंटी आहे काय रिझल्ट काय आला फेल. परत रिझल्ट काय आला फेल. मी 60 मार्क्सची कॉपी दिली किती मार्क्सची दिली 60 मार्क. आता अजून काय झाले चान्सेस वाढले पण अजून सुद्धा गॅरंटी असते काय नाही. मी 60चं दिलं तुम्ही लिहू लागले काहीतरी बोर्डाची गाडी आली आल्या काय करून देते फेकून दिलं. तिच्यातलं 30-40 मार्काचं लिहिलं 30 मार्काचं बरोबर 30 मार्काचं लिहिलं 30 मार्काचं बेस्ट टेस्ट फेकून दिलं रिझल्ट काय फेल येते बरोबर. किंवा मग अजून कन्सिडर करा की मी तुम्हाला 80 मार्काचा पेपर दिला. किती मार्काचा दिला 80 पैकी किती पाहिजे 40 पाहिजे. पेपर दिला लिहू लागले वर्गावरचा मास्तराला घेऊन टाकलं सर्वच्या सर्व. पेपर लिहिला तुम्ही 20 मार्काचा कितीचा लिहिला 20. पास झाले काय परत काय झालं रिझल्ट काय फेल. आता काय करू 100 मार्काचा पेपर आहे 100 मार्कांची कॉपी दिली किती मार्काची दिली 100. पण आपण असा महाशय पेपरला बसलेला आहे आपला की ज्याला इंग्रजी वाचता येत नाही किंवा फिजिक्सचा पीक सुद्धा त्याला समजत.
तो लिहू शकते काय, तरी सुद्धा त्याला 100 मार्क्स देऊन सुद्धा काय झाला, तो फेल झाला. बघा एनर्जी जरी तुम्हाला किती लागत होती 40 पेक्षा तुम्ही एकदा 50 दिली, 60 दिली, 80 दिली, 100 दिली, तरी सुद्धा तुमचा रिझल्ट जो आहे तो काय आला, फेल आला. म्हणजे असं नाही की तुमची जे वर्क फंक्शन असेल, वर्क फंक्शन एवढी एनर्जी दिली म्हणजे तिच्यामधून काय होतील, फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल असं नाही. कदाचित होऊ शकतं, मे बी पॉसिबल, पण ऑलवेज पॉसिबल आहे काय, नाही. तर ते काय नसतं, कारण की बघा इतके केसेस मी समजून सांगितलं, प्रत्येक केस मध्ये काय झालं, काहीतरी काय झाले, अडथळे आले. मग तेव्हा तुमच्या मेटल सरफेस मध्ये सुद्धा काय होतं, तसंच होत असते की इलेक्ट्रॉनला जेव्हा इमिट व्हायचं, त्याला इमिट होण्यासाठी तो वर्क फंक्शन इतकी एनर्जी घेतो, पण त्याला काय करावं लागते, बाकीच्या इलेक्ट्रॉन सोबत काय करावं लागते, भांडण करावं लागते. भांडण करावं लागते म्हणजे काय करावं लागते, त्याला कोलिजन करावं लागतं. त्या कोलिजन मध्ये तो त्याची एनर्जी काय करून टाकतो, वेस्ट करते. आणि असं जर होत असेल तर त्यावेळेस फोटो इलेक्ट्रिक इमिशन होत नसते. कंडिशन लक्षात आली की बा जर एनर्जी वर्क फंक्शन पेक्षा जास्त असेल तर ऑलवेज फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल काय, नाही, मे बी होऊ शकते. लक्षात राहील, ऑलवेज होणार नाही. त्याच्यानंतर बघा आता असा एक मेटल सरफेस घेतला, ठीक आहे. त्याच्यावर काय करू आपण, लाईट इन्सिडेंट करू, म्हणजे रेडिएशन इन्सिडेंट करू. कसे रेडिएशन इन्सिडेंट करायचे, ज्याची फ्रिक्वेन्सी कशी असेल, हाय फ्रिक्वेन्सी अँड लो वेव्हलेंथ. त्याच्यातून काय होतं, इलेक्ट्रॉन्स इमिट. पण कधी, ज्यावेळेस E इज ग्रेटर दॅन काय असेल, फाय असेल, त्यावेळेस एनर्जी इमिट होऊ शकतात कदाचित. आता बघा एनर्जी वर्क फंक्शन, एनर्जी सपोज दिली तुम्ही 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट, किती एनर्जी दिली, 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. वर्क फंक्शन आहे त्या मटेरियलचं 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. वेस्ट, जी एनर्जी वेस्ट होईल, म्हणजे एनर्जी कशात वेस्ट होते, कोलिजन मध्ये. इथे काय झाली, तुमचं कोणत्याही कुठल्याही प्रकारचं कोलिजन झालं नाही, सरफेस वरचा इलेक्ट्रॉन होता, एनर्जी टाकली, E इज ग्रेटर दॅन 5, तिच्यातून इलेक्ट्रॉन इमिट झाले, वेस्टेज एनर्जी किती, 0 राहिली, किती गेली, किती राहिली तुमची, जो 6 इलेक्ट्रॉन. आता हे 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट काय, की जेव्हा इलेक्ट्रॉन इमिट होण्यासाठी, सेपरेट होण्यासाठी किती लागली, 2 इलेक्ट्रॉन. बाहेर आल्याच्या नंतर, बाहेर आला मोशन मध्ये असेल, याचा अर्थ त्याला काय असेल, कायनेटिक एनर्जी. म्हणजे तुमची जी रिमेनिंग एनर्जी गेली ती कुठे गेली, कायनेटिक. म्हणजे ही जी कायनेटिक एनर्जी असते ती कोणत्या इलेक्ट्रॉनची असते, फ्री इलेक्ट्रॉनची की इमिटेड इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी. म्हणजे तुमची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी किती झाली, 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. परत मी 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिली, 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, कारण की वर्क फंक्शन त्या सेम मेटल साठी सेम असेल. आता जे कोलिजन झालं ते कोलिजन मध्ये किती गेली तुमची, 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट किती गेली, म्हणजे वेस्ट गेली. आता तुमच्या जवळ राहिली किती, 3 आणि 2 5, म्हणजे टोटल किती दिली होती, 8. म्हणजे तुमचे जे इलेक्ट्रॉन इमिट झाले त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल, 3 इलेक्ट्रॉन. आता परत 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढ्या एनर्जीचा टाकला, इथे किती जाईल तुमची, 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, इथे गेली तुमची 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. रिमेनिंग कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन किती झाली, 0. इलेक्ट्रॉन इमिट झाला, कायनेटिक एनर्जी किती झाली, 0. आता नेक्स्ट कंडिशन बघा, 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिली, वर्क फंक्शन साठी 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता कदाचित त्याने इकडे 7 इलेक्ट्रॉन व्होल्ट केली असेल, मला सांगा याच्यातून इलेक्ट्रॉन पाहिजे काय, 7 करू शकत नाही, पण त्याला 7 पाहिजे, 8 पाहिजे, कारण की बाहेर येण्यासाठी त्याला एनर्जी जास्त पाहिजे. कोलिजन, कारण की नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याला भांडण करून बाहेर यायचे, त्याच्यासाठी एनर्जी जास्त पाहिजे, पण त्याच्याकडे आहे काय, मग नाहीच, तर तो बाहेर येऊ शकते काय. म्हणजे बघा या केस मध्ये आपण एनर्जी पाहिजे किती होती, 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, दिली किती, 8, पण फोटो इलेक्ट्रिक इमिशन ऑलवेज पॉसिबल आहे काय. सो ही झाली तुमची कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन. जर कायनेटिक एनर्जी जर काढायची असेल तर काय करावं लागेल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू एनर्जी मायनस फाय. सो कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू E मायनस फाय. E मीन्स एनर्जी, सो कायनेटिक एनर्जी कोणती, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी E is equals to E minus phi. So this equation are called as Einstein photoelectric equation. Einstein photoelectric equation. So या equation
डिराईव्ह केलं पुन्हा आइन्स्टाईन. अजून काय लिहू शकतो बघा, एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू एनर्जी किती असते, h म्यू मायनस काय फाय, किंवा अजून कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू h म्यू ला काय लिहू शकतो hc अपॉन लॅम्बडा मायनस फाय. सो हे सर्वचे सर्व तीनही इक्वेशन जे असतील हे कसे झाले तुमचे आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. लक्षात राहील. इजेक्शन कसं होतं की ऑलवेज मिनिमम कंडिशन इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 5. त्याच्यानंतर एक थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी बघा आपल्याला माहिती एनर्जी कशी पाहिजे, ग्रेटर दॅन or equals to 5. So E means energy, energy काय असते h mu is greater than or equals to 5. So mu जर काढला फ्रिक्वेन्सी mu is greater than equals to 5 अपॉन काय h. बघा फ्रिक्वेन्सी जी आहे ती वर्क फंक्शनला कशी आली, डायरेक्ट प्रोपोर्शनल. याचा अर्थ जी फ्रिक्वेन्सी असेल ही आता जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली तर वर्क फंक्शन म्हणजे एनर्जी सुद्धा काय होते वाढते. एनर्जी जास्त पाहिजे की कमी पाहिजे, एनर्जी आपल्याला जास्त पाहिजे. मग आता इथं ज्यालाच काय लिहू शकतो आपण म्यू नॉट इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 5 अपॉन h. म्यू नॉट म्हणजे काय थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इमिशन जर व्हायचं असेल तर मिनिमम एवढी तरी फ्रिक्वेन्सी असली पाहिजे. कोणती, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी जरी असली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कशी लागते जास्त लागते. जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन होऊ शकत नाही. मीन्स थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन काय येईल, मिनिमम किती पाहिजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किंवा त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ the minimum frequency is required to emit or eject electrons from metal surface are called थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. बघा मिनिमम किती फ्रिक्वेन्सी पाहिजे आपल्याला जर इमिट व्हायची असेल, म्हणजे इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी ही किती असली पाहिजे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन पॉसिबल नाही. अँड इट इज डिनोटेड बाय म्यू नॉट. सो केस बघा पहिली, सपोज कन्सिडर करा म्यू असते फ्रिक्वेन्सी कशाची, इन्सिडेंट लाईटची. म्यू नॉट असते कोणती फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. फोटो इलेक्ट्रिक इमिशन व्हायचं कोणती फ्रिक्वेन्सी लागते मिनिमम तुम्हाला, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. सपोज कन्सिडर करा द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज लेस दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. जे लाईट तुम्ही इन्सिडेंट केला, जे रेडिएशन तुम्ही इन्सिडेंट केलं त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कशी आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा कमी आहे. सो फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज पॉसिबल और इम्पॉसिबल. So the photoelectric emission is impossible. होऊ शकते काय नाही, कारण की फ्रिक्वेन्सी कशी लागेल आपल्याला म्यू नॉट एवढी. सेकंड कंडिशन बघा, सो द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज इक्वल्स टू म्यू नॉट. जे लाईटची फ्रिक्वेन्सी टाकली इन्सिडेंटची ती कशाच्या बरोबर आहे, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. याचा अर्थ फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज पॉसिबल. थर्ड कंडिशन, सो द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. सो या केस मध्ये सुद्धा काय होतं, फोटो इलेक्ट्रिक इमिशन पॉसिबल. कारण की आपल्याला कशा एवढी फ्रिक्वेन्सी लागते, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी तरी फ्रिक्वेन्सी लागते, त्याच वेळेस काय होतं फोटो इलेक्ट्रिक इमिशन होऊ शकते. आता बघा सपोज तुमची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी तर तीन कंडिशन वरून समजून घ्यायचं. म्यू लेस असेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन होणार नाही, अदरवाइज फोटो इलेक्ट्रिक इमिशन होऊ शकते. तर फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कशाने इंडिकेट केली जाते, मग म्यू नॉट. म्हणजे कंडिशन लक्षात राहील किंवा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू काय असली पाहिजे, म्यू नॉट. त्याच वेळेस काय होईल, फोटो इलेक्ट्रिक इमिशन काय होतं, पॉसिबल होते. अदरवाइज फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज डज नॉट पॉसिबल. त्याच्यानंतर थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ कशाला म्हणायचं,
सो एनर्जी कशी पाहिजे इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 5 एनर्जी मीन्स h mu is greater than or equals to 5 mu means कारण की वेवलेंथ पाहिजे mu ला काय लिहू शकतो आपण hc upon lambda is greater than or equals to work function phi किंवा त्या टर्म मध्ये बघा आपण एक इक्वेशन आलं होतं ते द्यायचं राहिलं एक फॉर्म्युला येत होती पण आपला की mu नॉट इज ग्रेटर दॅन किंवा इक्वल्स टू काय होतं आपला phi so E is greater than or equals to 5 so h mu equals to 5 so mu naught जर 5 करायचं असेल तर आपलं mu naught is equals to काय होतं 5 upon h जर 5 काढला 5 means वर्क फंक्शन जर काढलं तर एक फॉर्म्युला येतो लक्षात ठेवा 5 equals to काय ते h mu आता एक वर्क फंक्शन थ्रेशोल्ड वेवलेंथ बघू सो E equals to काय ग्रेटर दॅन इक्वल्स टू 5 so energy h mu is greater than or equals to 5 so hc upon lambda is greater than equals to 5 आपल्याला काय पाहिजे वेवलेंथ पाहिजे म्हणजे लॅम्बडा यालाच आपण लिहू शकतो लॅम्बडा नॉट सो लॅम्बडा नॉट जर काढला तर लॅम्बडा नॉट इज इक्वल्स टू काही लेस दॅन और इक्वल्स टू काही hc upon काही तुमचा 5 बघा सो लॅम्बडा जी वेवलेंथ आहे ती कशी आली याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल मग याचा अर्थ जर वेवलेंथ जर जास्त असेल तर वर्क फंक्शन कसं असेल कमी असेल वेवलेंथ जर कमी असेल वर्क फंक्शन जास्त याचा अर्थ मॅक्सिमम किती वेवलेंथ देऊ शकतो आपण लॅम्बडा नॉट पेक्षा जर जास्त वेवलेंथ जर असेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन होऊ शकत नाही तिथं बघा काय होतं इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी ही कशी पाहिजे होती आपल्याला ग्रेटर दॅन और इक्वल्स टू म्यू नॉट इथे काय होईल इन्सिडेंट लाईटची वेवलेंथ जी ही कशी असली पाहिजे लेस दॅन कशी असली पाहिजे म्हणजे थ्रेशोल्ड वेवलेंथ पेक्षा कमी म्हणजे थ्रेशोल्ड वेवलेंथ ही मॅक्सिमम झाली की मिनिमम मॅक्सिमम इथपर्यंतच देऊ शकतो याच्यापेक्षा जर जास्त दिली फोटो इलेक्ट्रिक इमिशन होऊ शकत नाही म्हणजे ती मिनिमम झाली की मॅक्सिमम कंडिशन झाली मॅक्सिमम झाली याच्यापेक्षा जास्त द्यायची नाही म्हणजे थ्रेशोल्ड वेवलेंथ मीन्स द मॅक्सिमम और longest wavelength is required to emit the electron from metal surface are called थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणजे काय ही मॅक्सिमम वेवलेंथ तुम्ही एवढीच वेवलेंथ देऊ शकता याच्यापेक्षा वेवलेंथ जर जास्त दिली फोटो इलेक्ट्रिक इमिशन पॉसिबल होऊ शकत नाही and it is denoted by लॅम्बडा नॉट सो काय कंडिशन मिळाली मग लॅम्बडा मीन्स कोणती इन्सिडेंट की थ्रेशोल्ड इन्सिडेंट लाईटची जी वेवलेंथ आहे सपोज ही जर ग्रेटर असेल लॅम्बडा नॉट कशी असेल लॅम्बडा मीन्स द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट लाइट इज ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज पॉसिबल और नॉट पॉसिबल कारण की मॅक्सिमम एवढीच द्यावी लागेल किंवा याच्यापेक्षा कमी ही जी झाली इन्सिडेंट लाईटची थ्रेशोल्ड पेक्षा कशी झाली जास्त झाली सेकंड सो लॅम्बडा इज इक्वल्स टू लॅम्बडा नॉट सो द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट लाइट इज इक्वल्स टू threshold wavelength so it is possible third lambda is less than lambda naught so it is also possible म्हणजे कंडिशन जी मिळाली आपल्याला सो लॅम्बडा हा कसा असला पाहिजे इज लेस दॅन और इक्वल्स टू लॅम्बडा नॉट सो याच वेळेस काय होऊ शकतं फोटो इलेक्ट्रिक इमिशन होऊ शकतं म्हणजे काय तर ही जी वेवलेंथ ही कशी आहे मॅक्सिमम वेवलेंथ या वेवलेंथ पेक्षा जास्त वेवलेंथ देऊ शकत नाही त्या वेवलेंथला म्हणायचं थ्रेशोल्ड वेवलेंथ फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल काय असेल फोटो सेन्सिटिव्ह फोटो मीन्स लाईट सेन्सिटिव्ह म्हणजे असं मटेरियल की जे कशाला सेन्सिटिव्ह फक्त लाईटला म्हणजे द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन व्हेन कधी जेव्हा आपण एखाद्या मेटलवर काय करू लाइट इन्सिडेंट करू फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल मीन्स द इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन व्हेन द लाइट इज इन्सिडेंट ऑर the
emission of electron from metal surface when light photons is incident on it. म्हणजे असं मटेरियल की तिच्यातून इलेक्ट्रॉन कधी इमिट होतील फक्त जेव्हा आपण तिच्यावर काय इन्सिडेंट करू, लाईट किंवा काय इन्सिडेंट करू, फोटॉन जर इन्सिडेंट केले, अशा मेटल मधून जर इलेक्ट्रॉन्स इमिट होत असतील तर त्या मटेरियलला किंवा त्या मेटलला काय म्हणायचं, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. जर इलेक्ट्रॉन इमिट नाही झाले, जर लाईट टाकला तर ते मटेरियल कसं असेल, फोटो सेन्सिटिव्ह असेल काय, नाही. The work function of a substance for electron volt, the longest wavelength of light that can cause photoelectric emission is approximately 45 B 400 नॅनोमीटर, C 310 नॅनोमीटर and D 920 नॅनोमीटर. बघा आपले एक प्रॉब्लेम दिलेला आहे, वर्क फंक्शन दिलेलं आहे एका सबस्टन्स किंवा मटेरियलचं 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, त्याची आपल्याला लॉंगेस्ट वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायचं आहे. लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हणजे मॅक्सिमम वेव्हलेंथ, आणि मॅक्सिमम वेव्हलेंथ म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलं आपल्याला, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंथ कशाने इंडिकेट करतो आपण, लॅम्बडा नॉट. लाईट दॅट कॅन कॉज फोटोइलेक्ट्रिक इमिशन, तिथं काय होतं, फोटोइलेक्ट्रिक इमिशन होते. म्हणजेच आपल्याला दिलेलं काय, वर्क फंक्शन म्हणजे फाय दिलेला किती, तो 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय फाइंड करायचं सांगितलं, लॅम्बडा नॉट. म्हणजे कोणती वेव्हलेंथ करायची, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. आता बघा आपल्याला एक फोटो याचा वर्क फंक्शनचा फॉर्म्युला होता, फाय इज इक्वल्स टू काय होता, h म्यू. याला जर लिहितो तर वर्क फंक्शन काढायचं, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ काढायची, याला काय लिहिलं आपण, hc अपॉन लॅम्बडा, आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंथ साठी काय असतं, लॅम्बडा नॉट. सो फाय किती दिलेला आहे, फाय दिलेला तुम्हाला 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल्स टू hc. त्या फॉर्म्युल्यावर एक किंमत आलेली आपली काहीतरी 1240 किंवा 1242 डिवाइडेड बाय काय ते, लॅम्बडा नॉट. आणि काय फाइंड आउट करायचं सांगितलं आपल्याला, त्याला लॅम्बडा नॉट जर काढायचं असेल तर लॅम्बडा नॉट इज इक्वल्स टू किती, 1240 डिवाइडेड बाय 4 म्हणजे जवळपास किती येते, 4 3 12 340 म्हणजे किती येतं, 310 नॅनोमीटर. म्हणजे कोणता ऑप्शन येते, सी. तर असं जर असेल की ज्या मेटलचं वर्क फंक्शन दिलेलं 4 इलेक्ट्रॉन त्याच्यासाठी जी लॉंगेस्ट वेव्हलेंथ असेल ती किती असेल, 310 नॅनोमीटर एवढी वेव्हलेंथ असते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा एक अजून एक प्रॉब्लेम, कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ फोटॉन. फोटॉनची एनर्जी कॅल्क्युलेट करायची आपल्याला, करस्पॉन्डिंग टू अल्ट्राव्हायोलेट लाईट अँड रेड लाईट, गिवन दॅट देअर वेव्हलेंथ दिलेली आपल्याला 3000 एंगस्ट्रॉम अँड 7000 एंगस्ट्रॉम. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, फोटॉनची एनर्जी काढायची. काय करायचं, फोटॉनची एनर्जी. एनर्जी साठी कोणता फॉर्म्युला येईल, E इज इक्वल्स टू h. त्याला काय दिले आपल्याला, दोन लाईट, एक अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि एक रेड लाईट. अल्ट्राव्हायोलेट लाईटची वेव्हलेंथ दिलेली आहे
3000 एंगस्ट्रॉम आणि रेड साठी दिली 7000 एंगस्ट्रॉम. तर दोघांसाठी जे फोटॉनची एनर्जी कॅल्क्युलेट करा. बघा काय दिलेली आपल्याला वेव्हलेंथ दिलेली गिवन, लॅम्बडा दिलेला आपल्याला कोणाचा यूव्ही रेचा, अल्ट्राव्हायोलेट साठी किती दिलेला आहे 3000 एंगस्ट्रॉम. जर याला मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर कसं आहे ते 3000 into 10 raised to the power minus 10. 3 0 गायब करा किती 3 into 10 raised to the power minus 7 मीटर. त्याच्यानंतर लॅम्बडा रेड लाईट साठी दिलेला आहे किती 7000 एंगस्ट्रॉम. याला कसं लिहू आपण 7000 into 10 raised to the power minus 10 मीटर किंवा 3 0 जर गायब केले तर 7 into 10 to the power minus 7. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, काय करायचं एनर्जी ऑफ फोटॉन्स ही कॅल्क्युलेट करायचं. पहिले काढू आपण अल्ट्राव्हायोलेट लाईट साठी. एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ यूव्ही लाईट. So energy of photon, energy formula E equals to काय h mu. फ्रिक्वेन्सी दिली काय नाही, फ्रिक्वेन्सी दिली इथं काय मग hc अपॉन काय लॅम्बडा. सो hc अपॉन लॅम्बडा h किती दिलेलं आहे आपल्याला h किती असतो 6.63 into 10 raised to the power minus 34 into c velocity of light किंवा velocity of speed of light किती 3 into 10 raised to the power 8 divided by wavelength अल्ट्राव्हायोलेट साठी किती 3 into 10 raised to the power minus 7 3 3 get कॅन्सल. याला जर सॉल्व केलं किती येते 6.63 into 10 raised to the power minus 19 जूल. त्याच्यानंतर जर याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1.67 into 10 to the power 19 ने काय करायचं डिवाइड करायचं. सेकंड एनर्जी ऑफ फोटॉन फॉर रेड कलर साठी किंवा रेड लाईट साठी काढायची. परत फॉर्म्युला काय E equals to h mu is equals to hc upon lambda. h व्हॅल्यू पुट करा 6.63 into 10 raised to the power minus 34. c किती असते 3 into 10 raised to the power 8 divided by lambda किती तुमचा वेव्हलेंथ 7 into 10 raised to the power minus 7. आता बघा आपल्याला काय करायचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 6 जवळपास किती होऊन जाते ते 19 पॉइंट म्हणजे जवळपास कितीचे आहे ते 20 च्या 20 ला जर आपण 7 ने जर डिवाइड केलं किती येते ते जवळपास सॉल्व करून घ्यायचा 2.8 into काय 10 raised to the power minus 19 जूल. आणि याला जर तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये याला सुद्धा जर कन्वर्ट करायचं असेल तर किती डिवाइड करायचं 1.6 into 10 to the power minus 19. एक प्रॉब्लेम देतो तो तुम्हाला काय करायचं स्वतः सॉल्व करायचा आहे.